दुसरा आपल्या नागरीकरणाचा प्रश्न म्हणजे झोपडपट्ट्या आपल्या ज्या निर्माण झाल्या त्यातून उत्पादे हे दोन, आणि तिसरा शिष्यवृत्ती वाढ आंदोलन स्कॉलरशिपचं आंदोलन, आणि चौथं मराठवाड्या पातळीवरती जे निजामाचं राज्य होतं आणि इथली जी फ्युडल मानसिकता आहे त्याच्यामधून जो प्रचंड अन्याय अत्याचार आपल्याला सहन करावा लागला. हा तर प्रश्नच आहे आजपर्यंत. चार मुख्य प्रश्न आहेत आपल्या. आणि इतर प्रांताच्या मानाने मराठवाड्यामध्ये जे अन्याय अत्याचार होतो तो इतर प्रांतांमध्ये कुठेच होत नाही. कुठे एवढा भयानक आहे म्हणजे इथे जी एक मराठा लॉबी जी आहे, मराठा जातीयता जी आहे, 96 कोळीचा जो त्यांना अभिमान आहे की आम्ही 96 कोळीचे माणसं आहोत, आम्ही आमच्या हाताखालीच तुम्ही काम केलं पाहिजे, अशा प्रकारची प्रवृत्ती वृत्ती इथं या मराठवाड्यामध्ये जोपासली. कारण कसं आहे की इथे मराठवाडा दोन राजवटीमध्ये भरडला गेला, एक ब्रिटिशांची राजवट आणि या राजवटीमध्ये. म्हणून आपल्याला वरती आपला माणूस इथला संताची भूमी म्हणतात, संताची भूमी, या संताच्या भूमीमध्ये एवढा परिणाम झाला मराठवाड्यावरती की माणूस डोकंच वर काढण्याची हिंमत करीत नाही. इतर प्रांत बघा लगेच अन्याय अत्याचार झाला की उभे राहतात, मराठवाड्यामध्ये अन्याय अत्याचार झाला की मुक्याच बसतात. प्रधान किती वेळ आता ते बोलू नये व्यक्तिगत, नको. तर ही